श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज आपण बनवूयात गरमागरम आणि अगदी टम्म फुगलेली बेसन कचोरी। चला तर मग सुरू करूयात। यासाठी लागणारं साहित्य आपण बघू। मी इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, ते मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचं। पुरीसाठी लागणार आता पीठ आपण मळून घेऊयात। मी इथे 1 वाटी मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये टाकलेला आहे ओवा, मीठ, गरम करून तूप टाकलेलं आहे, तुम्ही तेल पण टाकू शकता। याचा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे। कढईमध्ये टाकलेलं आहे तेल। तेल गरम झालं की जिरे, मोहरी, आलं, लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे। त्यानंतर टाकलेला आहे हळद, हिंग आणि घरगुती कचोरी मसाला। त्यामध्ये बेसन पीठ टाकलेलं आहे, 2 मिनिट परतून घ्यायचं। मीठ टाकायचं आहे, त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे। मिश्रण थोडं ओलसर झालं पाहिजे। तयार आहे आपलं सारण। यामध्ये थोडी कोथिंबीर टाकायची, पुरी लाटून घ्यायची आणि त्यामध्ये हे सारण भरून घ्यायचं आहे। मीडियम फ्लेमवर सर्व कचोऱ्या आपण तळून घेऊयात। बघा किती छान टम्म फुगलेले आहेत। खूप छान आणि खूप कमी वेळेत होतात, तुम्ही एकदा नक्की करून बघा। बघा किती छान क्रिस्पी झालेले आहेत। आणि आवडलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका।